तर ही दृश्य आपण पाहतोय नागपूर विमानतळाच्या ठिकाणची आहेत। देवेंद्र फडणवीस यांचं अगदी काही वेळातच आगमन होणार आहे आणि त्यामुळे पार्थ पवार आपल्याला पाहायला मिळतायत। पार्थ पवार यांचं नागपूर विमानतळावरती आगमन झालेलं आहे। अजित पवार यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होणार आहे। थेट आपण दृश्य पाहतोय, अजित पवार देखील आपल्याला पाहायला मिळतायत। आज मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि ही थेट दृश्य नागपूर विमानतळावरची आहेत। अजित पवार आणि सोबतच त्यांचे पुत्र पार्थ पवार देखील आपल्याला पाहायला मिळतायत। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तत्पूर्वी ही जय महाराष्ट्रावरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। नागपूर विमानतळावरची ही दृश्य आणि सोबतच पार्थ पवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते देखील अजित पवार यांच्या सोबत आहेत। आज मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार यांचं नागपूरमध्ये आगमन झालंय। ते प्रतिक्रिया काय देतात ते आपण पाहूयात। मला अजून काहीच माहिती नाही। मी आता तुमच्या देखत आलेलो आहे। मुख्यमंत्री काहीतरी आता 5-10 मिनिटात येत आहेत असं मला समजलं, पण त्यांची इथनच मिरवणूक आहे। नमस्कार सावेजी, नमस्कार। इथनच मिरवणूक आहे असं समजलेलं आहे। किती मंत्री शपथ घेणार आहेत आता तुमच्या गटाचे? मुख्यमंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। तुमच्या पक्षाकडून कोण? नाही, मला काय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, मला जाऊ द्या आता। बाबा अजित पवार यांचं नागपूर विमानतळावरती आगमन झालेलं आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते जमलेले आहेत। मात्र किती मंत्री शपथ घेणार आहेत याचं उत्तर देणं हे अजित पवार यांनी टाळलेलं आहे। ही थेट दृश्य आपण नागपूर विमानतळावरची पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागपूरमध्ये आलेले आहेत। सोबतच पार्थ पवार आहेत आणि आज पक्षाचे किती आमदार शपथ घेणार आहेत यावरती उत्तर देणं मात्र अजित पवार यांनी टाळलेलं आहे। ही थेट दृश्य नागपूर विमानतळावरची आहेत। अजित पवार हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाची। देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। अजित पवार हे नागपूरमध्ये पोहोचलेत। पार्थ पवार आहेत त्यांच्यासोबत आणि संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। तत्पूर्वी अजित पवार हे नागपूरला पोहोचलेले आहेत। पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते देखील हे आता नागपूरमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील नागपूर विमानतळावरती पाहायला मिळतोय, कारण आज या विमानतळावरती VIP मुवमेंट होणार आहेत। कारण एकनाथ शिंदे असू देत, उपमुख्यमंत्री अजित पवार असू देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू देत, यांची याच ठिकाणाहून आपल्याला रॅली पाहायला मिळणार आहे। त्यांचं आगमन ह्या विमानतळावरती होणार आहे आणि त्याच अनुषंगानं ह्या ठिकाणी बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। आणि ह्या सर्व नेत्यांचं स्वागत करण्यासाठी भाजपचे नेते आहेत आणि सोबतच कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। सोबत पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सोबत आहेत। आज संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि अजित पवार हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी नागपूर विमानतळावरून जोडले गेलेले आहेत। शुभम, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आगमन झालेलं आहे, सोबतच पार्थ पवार आहेत। कशा पद्धतीचं वातावरण नागपूर विमानतळावरती पाहायला मिळतंय शुभम? अर्थातच नागपूर विमानतळावर जे आहेत लाखो कार्यकर्ते जे आहेत भारतीय जनता पक्षाचे जे जमले आहेत, अजितदादा यांच्यासोबत आपण जेव्हा संवाद साधला त्यावेळी अजितदादा यांनी सांगितलेलं आहे की मंत्र्यांसाठी जो आहे त्यांचा फोन जो आहे तो देखील सुरू आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजून कोण असेल याबद्दलची माहिती जी आहे ते लवकरच देतील असं देखील त्यांनी जे आहे कळवलेलं आहे। त्यामुळे आता अजितदादांची, उपमुख्यमंत्री अजितदादांची जी एंट्री जी आहे ती नागपुरामध्ये झाली आहे। त्यांच्यासोबत शुभम, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे। किती मंत्री शपथ घेणार आहेत याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये आणि अर्थातच नागपूर विमानतळावरची दृश्य कशी आहेत, कारण या ठिकाणी आता VIP मुवमेंट होणार आहेत। अजित पवार यांचं आगमन झालेलं आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस यांचं देखील आगमन होणार आहे। कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि दृश्य कशा पद्धतीचे आहेत विमानतळावरती? अगदीच आपण या बाजूला बघू शकतो पोलीस बंदोबस्त जो आहे। त्यानंतर या ठिकाणी जे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे जमलेले आहेत, शेवटपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत कार्यकर्ते जे आहेत भारतीय जनता पक्षाचे दिसून येत आहेत। देवेंद्र फडणवीस यांना बघण्यासाठी, त्यांचं अभिनंदन देण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना एकदा पाहण्यासाठी जे आहेत कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संपूर्ण विमानतळ परिसरामध्ये जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत गर्दी जी आहे ती दिसून येते। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागपूरकर, विदर्भकर जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला दिसून येत आहेत। आणि तशाच पद्धतीत जेवढी लोकसंख्या आहे, जेवढा जनसागर जमलेला आहे
जेवढा ज्या पद्धतीत जनसागर जमलेला आहे तसाच संपूर्ण नागपुरामध्ये देखील जो असणार आहे, अशाच पद्धतीत रॅली जी आहे ती निघणार आहे. मोठी रॅली निघत आहे. वेगवेगळे पॉईंट्स जे आहेत ते देखील नेमण्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणी त्यांचं मोठं स्वागत जे आहे ते करताना दिसून येणार आहे. आणि त्याचनुसार हजारोंच्या लाखोंच्या संख्येने नागपूरवासी जे आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी जे आहेत पोहोचणार आहेत. आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहेत, सर्व डिपार्टमेंट जे आहेत ते देखील अलर्टवर गेलेले आहेत. त्याचनुसार सगळ्या गाड्यांची गाडीच्या आतमध्ये येत आहेत त्यांची देखील कसून चौकशी जी आहे ती होत आहे. या परिसराच्या आतमध्ये येण्यासाठी ज्या ठिकाणी आता आपण जय महाराष्ट्र आपण या ठिकाणी उभं आहोत, इथे देखील येण्यासाठी एक यादी जी आहे, विशिष्ट यादी जी आहे ते तिन्ही पक्षांकडून देण्यात आली होती आणि त्यांनाच जो प्रवेश जो आहे तो या ठिकाणी मिळत आहे. सर्व आमदारांसाठी आणि काही विशेष लोकांसाठी जो आहे प्रवेश या ठिकाणी देताना जो आहे आपल्याला दिसून येत आहे. पोलीस प्रशासन आपण बघू शकतो पूर्णतः अलर्ट मोडवर आहे.